एक पावसाची बातमी रत्नागिरीतून। रत्नागिरी जिल्ह्यातील खेड तालुक्यातील जगबुडी नदीने आता धोक्याची पातळी ओलांडलेली आहे। मच्छी मार्केट परिसरामध्ये देखील पुराचं पाणी शिरलेलं आहे। सध्या पाऊस थोडा कमी असला तरी देखील मात्र पावसाच्या सरी अधूनमधून कोसळत आहेत। बघा, रत्नागिरी प्रशासन आता अलर्ट मोडवर आलेलं आहे। आपण एक्सक्लुझिव्ह दृश्य बघतोय रत्नागिरीतल्या। खेड तालुक्यातील जी जगबुडी नदी आहे तिने आता धोक्याची पातळी ओलांडलेली आहे आणि आता शहरात पाणी आलेले आहे। मच्छी मार्केटमध्ये देखील या नदीचं पुराचं पाणी आता शिरलेलं आहे। त्यामुळे नागरिकांनी जागृत राहावं, सतर्क राहावं असं प्रशासनानं म्हटलेलं आहे। सध्या पाऊस थोडा कमी झाला आहे मात्र तरी देखील धोका कायम आहे। असा पाऊस पडत राहिला तर अजून देखील या ठिकाणी पाणी वाढू शकतं आणि धोका निर्माण होऊ शकतो। त्यामुळे आता प्रशासन अलर्ट मोडवर आलेलं आहे। कोकणात पावसामुळे आता नद्या नाल्यांना पूर आलेला आहे। आपण ही बातमी बघतोय रत्नागिरी जिल्ह्यातून। खेड तालुक्यातील जगबुडी नदीला पूर आल्यामुळे पुराचं पाणी आता मच्छी मार्केट परिसरात आलेलं आहे। जर पाऊस असाच कायम राहिला तर या ठिकाणी आणखी पाण्याची पातळी वाढू शकते। त्यामुळे नागरिकांनी सतर्क राहावं असं प्रशासनानं म्हटलेलं आहे आणि प्रशासन देखील अलर्ट मोडवर आलेलं आहे। जगबुडी नदीनं धोक्याची पातळी ओलांडलेली आहे। रत्नागिरीत महापूर आहे। आपण ही दृश्य बघतोय, ही खेड शहरातील दृश्य आहेत, मच्छी मार्केट परिसरातील ही दृश्य आहेत।